नमस्कार मित्रांनो, हा सेकंड ब्लॉग आहे कोलान आयलंडचा. कितना बचा कंटिन्यूएशन ब्लॉग आहे. तर तुम्ही पहा इथून मी जो कंटिन्यूएशन ब्लॉग आहे इथून स्टार्ट करतो. ओके, पूर्ण ब्लॉग पहा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, एन्जॉय करा ब्लॉग. मित्रांनो, हा व्ह्यू बघा फक्त तुम्ही. मी खरंच सांगतो, गेलेलो खाली, मी पुन्हा आलो मागे, कारण की ये व्यू तो बनता है बॉस. समोर तुम्हाला पटाया सिटी दिसत असेल समुद्राच्या पलीकडे. हे तेच चढण जे मगाशी चढलेलं आणि हे उतरण आहे. हे पहा. आणि हो, हा कंटिन्युएशन ब्लॉग आहे. ब्लॉग मोठा झाल्यामुळे 2 पार्टमध्ये मला डिवाइड करायला लागलेलं आहे. ठीक आहे, बंद करू. मित्रांनो, आता नेक्स्ट स्पॉटला आलो आहे. टावेन असं काहीतरी नाव आहे या बीचचं. ॲक्च्युली ह्या आयलंडला खूप सारे बीचेस आहेत आयलंड असल्यामुळे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता मागे फेरीचं आहे. इथे सुद्धा फेरी येते. आम्ही मगाशी ही फेरी भेटलेली, बट आम्हाला माहिती नव्हतं की ते नेमकं इथेच आहे की कुठे आहे. तर आपला जो बीच आहे तो त्या साईडला आहे. आता आपण हा डोंगर जो आहे मागचा, हा क्रॉस करून ह्या साईडला आलेलो आहे हा बीच एक्सप्लोर करण्यासाठी. हा बीच खूप मोठा आहे, मी तुम्हाला दाखव. हा पहा बीच. बोट ॲक्टिव्हिटी वगैरे सगळ्या होतात इथे. एकदम हा बीच पाहून गोव्याचं फिलिंग येतं मला तर. गर्दी पाहून इकडे तुम्ही पुढे बघू शकता, गर्दी इतकी आहे, डायरेक्ट असं वाटतं गोव्याला आलो आहे. पण हे पाणी पाहून नाही वाटत गोव्याला आलो आहे, कारण की पाणी एकदम क्लीन आहे, हिरवगार पाणी आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण या डोंगरावर जाणार आहोत. हे बघा, हे स्पॉट आहेत काही. हे वरती दिसत असेल, हे इथे समोर दिसत असतील. हे स्पॉट्स कव्हर करायचे, त्याच्यासाठी आता आपण वरती जाऊ आणि तिकडून मग कंटिन्यू करू. मित्रांनो, आता एका स्पॉटला थांबलेलो आहे, ज्या बीचला आपण आत्ता जाऊन आलो, व्हिजिट करून आलो. तो बीच त्या डोंगरावरून मी तुम्हाला दाखवतो कसा दिसतो ते. पहा, हे पहा. या सर्व स्पीड बोट्स तुम्हाला दिसत असतील इथे. वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चालू आहेत. तिकडे तुम्हाला फेरी दिसत असेल आणि हा पूर्ण बीच आहे. जे इथे इतका अमेझिंग व्ह्यू येतोय ना इथून, खूप छान. ते पाहू शकता, भरपूर सारे लोक या पॉईंटला थांबलेले आहेत फोटो सेल्फीज काढण्यासाठी. म्हणून म्हटलं आलो आहे तर जाता जाता एक्सप्लोर करू. तो खूप छान वाटतं. पहा ना, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्रायबर 50च आहेत, वाढवा. एक मंदिर कव्हर करायला चाललो मित्रांनो वरती. तुम्ही पाहू शकता इथे खाली खूप उतरण आहे आणि तशीच पुढे चढण आहे. अजून दिसत नाही आहे मंदिर. तुमच्यासाठी खास कव्हर करण्यासाठी मी इतका वरती चाललो आहे. प्लीज त्याच्या बदल्यात मी फक्त काय मागतो, लाईक, कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. वरती जाऊन भेटू. मित्रांनो, हे मंदिर पाहण्यासाठी खास मी तुमच्यासाठी इतक्या वर आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. ह्या मंदिराचं नाव काय ते तुम्हाला दिसत असेल आता. हे पहा, आपण कोलानच्या सगळ्यात टॉप पॉईंटवर आहोत. लागलेला दम मला जो आहे त्याच्यावरून तुम्ही समजू शकता किती वरती आहे मंदिर ते. हां, हे पहा, एक छोटासा दिसतंय का तुम्हाला, छोटासा साप इथे बसला आहे. येऊन बघू शकता तुम्ही, विहारातच बसलेला आहे सावलीला. हे पहा तुम्ही, ह्या साईडचं आयलंड. आता मित्रांनो, हा स्पॉट झाला. हे पहा तुम्ही, ते घंटा पण आहे, आतमध्ये नाही आहे काही. आता इथून आपण खाली चाललेलो, तो स्पॉट पण पहा किती. हे पहा, हे जे बुद्धांचं दिसतंय ना, तिथे जायचं आहे. ते तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यात जवळ, पण लांब आहे खूप. आणि हा उतार डायरेक्ट आहे
भेटू तिथे. आपण आता तिथे गेलेलो, बुद्धाच फुटप्रिंट म्हणून आहे ते खूप वरती आहे. तिथे कदाचितच कोणी गेलं असेल, बघा तुम्ही. खरंच हालत खराब होते मित्रांनो, खूप खूप भयंकर वरती. आणि सरळ चढ नसल्यामुळे ना अजूनच हालत खराब होते. तर इकडे आहेत 1-2 स्पॉट ते कवर करू मित्रांनो. आता आपण तिथून थोडं खाली आलो. आपण जो गेलेलो तो हा बघा वरती स्पॉट आहे. आता ह्या मूर्तीजवळ आलो, तर वरती जाऊन एक्सप्लोअर करूया मित्रांनो. त्या पॉईंटला आलो जो मी त्या वरतून दाखवलेलं ते मंदिर पाहू शकता किती वरती आहे तुम्ही. इथून तुम्ही फक्त खालचा व्ह्यू पहा. आता इथे जाणार आहोत ह्याच्यानंतर, ते सुद्धा दाखवतो मी. ही मूर्ती तुम्ही पाहू शकता बुद्धांची, किती छान आहे. इथे पाहू शकता मित्रांनो बुद्धांची प्रतिमा आहे. दिसते का तुम्हाला? नसेल दिसत. इथे लिटरली आता अंगात त्राण नाही आहे इथून उठून ते कव्हर करण्याचं. बसलोय झुल्यावर, खूप खूप चाललो. ही समोर गाडी आपली येल्लोवाली. 5-10 मिनटं थांबतो, नाही तर म्हणजे लिटरली मला तर एकदम मळमळल्यासारखं होतं. इतकं चाललो, पाणी नाही. कंटिन्यू ती खडी चढाई केली, नंतर खाली आलो. हालत एकदम खराब आहे. आता खाली पण अजून टेम्पल्स आहेत, बुद्धिस्ट टेम्पल्स, ते कवर करायचे आहेत. तिथे पाणी भेटलं तर ठीक आहे, अदरवाईज डायरेक्ट खाली कोलानला गेल्यानंतरच भेटेल. बघू, कनेक्ट करतो लवकरच. ही एक प्रतिमा आहे मित्रांनो, पाहू शकता. इथून वरती जायला रस्ता आहे. मी इथूनच कवर करतो, तुम्हाला थोडी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. पाहू शकता. आता इथून आपण हा रस्ता इथे पुढे चाललो, तिथे बुद्ध मंदिर आहे, ते पण कवर पाहू शकता मित्रांनो. पॅगोडा प्रतिकृती आहे आणि इथे भगवंतांची मूर्ती आहे. मी झूम करून दाखवतो. आणि ह्या साईडला त्याच्या एकदम अपोजिट जर पाहाल तर इथे एक बुद्ध मंदिर दिसतंय तुम्हाला. इथे सुद्धा बुद्धांची प्रतिकृती आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ही इथे पण मोठी प्रतिकृती आहे, ती पुढे जाऊन आपण कवर. पहा मित्रांनो ती प्रतिकृती. हे आपण इथून आलो आता. हे बुद्ध विहार आहे. आणि हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता खालचा आयलंडचा. खूप पाहण्यासारखं आहे कोलान आयलंड. ह्याचं पण ते कालच्या ब्लॉगसारखं झालं. मोठा झाल्यामुळे मला नाही इलाजच 2 पार्टमध्ये हा रिलीज करावा लागेल, कारण की एका पार्टमध्ये 35 ते 40 मिनटाचा ब्लॉग नाही दाखवू शकत मी. खूप मोठा होईल आणि बोरिंग पण होईल कदाचित. प्लीज बघताय, लाईक करा, सबस्क्राईब करा. मला प्रेरणा मिळते तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबनी. इतक्या वरती आलेलो मी, खरंच तुम्ही पाहू शकता. यूट्यूबला सर्च करा. पूर्ण बॉडी डिहायड्रेट झाली मित्रांनो. हा घाम इतका आला आहे, पूर्ण शर्ट वगैरे भिजलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. थोडं थंड पाणी पितो आरामशीर, नंतर पुढे कंटिन्यू करतो. ते भरपूर बुद्ध मंदिरं वगैरे आहेत पाहण्यासारखी, तेच कवर करतो मी. म्हणतात ना थायलंड बुद्धांचा देश आहे, खरंच आहे. आणि एका व्हिजिटमध्ये थायलंड नाही कवर होऊ शकत मित्रांनो, खरंच. ह्याच्यासाठी मला अजून 2, 3, 4 व्हिजिट करावे लागतील. त्यावेळी मी तुम्हाला इन डिटेल दाखवू शकतो. खूप सारं इकडे बघण्यासारखं, पण सर्व नाही कवर करता येत ना. मी नक्की कवर करेन तुमच्यासाठी. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट मला हवा आहे. आणि तुमचा सपोर्ट तुम्हाला माहिती आहे तुम्ही कशा स्वरूपात देऊ शकता. लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत. कमेंट करून सांगा अजून काय मी इम्प्रूव्ह करू शकतो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. पाणी पितो आणि भेटतो तुम्हाला नंतर. हे पण पाहू शकता मित्रांनो, एक बुद्धांचं मंदिर आहे. वास्तू बघा किती सुंदर आहे. हे मागे मंदिर दिसतंय तुम्हाला. हे थायलंडमध्ये अशाच प्रकारची तुम्हाला बुद्ध विहार, मंदिर वगैरे बुद्धांचे दिसतील. हे पहा, बुद्ध आहेत. हे मंदिर आहे, आत्ता बंद आहे, तर टाईम नाही माहिती. हे बघा, नंतर हे पहा, सर्व तुम्ही पाहू शकता बुद्धांचंच आहे. आयदर बुद्धांच्या रिलेटेड आहे. जे
कळतंय की ह्याच्यावरून की थायलंडवर बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा किती प्रभाव होता, इवन आहे आत्तासुद्धा. ही पहा भगवंताची अजून एक प्रतिकृती. त्या आतमध्ये सुद्धा हे मंदिर आहे, आपण आतमध्ये जाणार नाही, बंद आहे असं वाटतं. इथूनच कवर करतो मी. हे पहा किती प्रकारच्या वेगवेगळ्या अशा मूर्त्या आहेत भगवान गौतम बुद्धांच्या. हे ज्यावेळेस मी शेवटच्या वेळेस आलेलो त्यावेळेस ह्या सर्व ज्या मूर्त्या आहेत त्या इथे ठेवण्यात आलेल्या, म्हणजे 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. काम चालू होतं, अजूनसुद्धा तुम्ही पाहू शकताय बघा, काम चालू आहे. हे पूर्ण झाल्यानंतर एकदा पुन्हा व्हिजिट करू मी. 3-4 महिन्यानंतर पुन्हा एकदा व्हिजिट करेल इथं नक्की मित्रांनो. हे पहा ऑलमोस्ट आपण कोलान पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे. आता मी तरी विचार करतो बाईक रेंटने जी घेतली आहे ती रिटर्न करू आणि इथून पटायाला निघू. इथून पटायाला जाणं हा सर्वात मोठा टास्क असणार आहे. बाईक पहिली जी आहे ती आपली बाईक आहे, आत्ता जमा केलेली आहे. आता आपण चाललेलो आहे कोलान आयलंडला. आयलंडचं जिथे फेरीचं आहे तिथे जाऊन पाहूया किती वाजताची फेरी आहे, बसून घेऊया. हे आयलंड असून सुद्धा इथे 7-Eleven आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता थायलंडमध्ये किती 7-Elevenचा प्रभाव आहे. पाहू शकता कपडे आहेत, फिक्स रेट आहेत. आणि आता आपण हे पहा इथे. हो, आणि सर्वात महत्त्वाची सूचना मित्रांनो, तुम्हाला जर बाईक रेंट करायचीच आहे इथे आल्यानंतर तुम्हाला रेंट करावीच लागेल म्हणा, पण आल्यानंतर लगेच इथून नका रेंट करू. म्हणजे तुमच्या बोटीतून उतरल्यानंतर लगेच तुम्हाला इथे हे लोक दिसतील रेंटसाठी, परंतु हे लोक तुमच्याकडून चार्ज करतात 300 ते 400 बात. हेच तुम्ही थोडं 500 मीटर पुढे चालत गेलात ना मित्रांनो तर तुम्हाला तीच बाईक 200 बातमध्ये मिळते. त्याच्यामुळे तुम्ही इथून नका करू, तुमचे पैसे वाचवायचे बघा तुम्ही. बघू आता पुढे जाऊन बोट लागली आहे का. आल्या आम्हाला भेटली फेरी, पटायाला जाण्यासाठी थांबलेली. जस्ट आता बसलेलो आहे. तुम्ही पाहू शकाल तर हे बघा फेरी अजून ऑलमोस्ट अर्धी खाली आहे. भरल्याशिवाय तर हे लोक हलवणार नाही तिथून फेरी. बघू किती वेळ लागतो, बट इथे खूप छान वाटते. बसलो आहे, हवा सुटते, पाहू शकतो तुम्ही केस वगैरे उडतात. चालू केलं जेव्हा फेरी चालू होईल तेव्हा मी स्टार्ट करतो ब्लॉग. बोट सुरू झालेली आहे, अजून थोडे पॅसेंजर येतात म्हणून थांबले. बोट चालू होणार आहे का बघू, सुरू होईल तेव्हा मी परत कंटिन्यू. हा पाहू शकता मित्रांनो मल्टी टॅलेंटेड. 2 त्याने टाकलेत फास आणि दोन्ही फासाने तो मच्छी पकडण्याचा प्रयत्न करतो. मल्टी टॅलेंटेड. आता मित्रांनो सुरू झालेली आहे बोट. आता आपण मार्गस्थ करणार आहोत इथे पटाया शहराकडे. कोलानवरून आपण निघालेलो पाहू शकता तुम्ही. हे पहा कोलान मागे. आपण हे जे वरती दिसतंय हे सर्व कव्हर केलेलं आहे. आपण शेवटचं बाय बाय करू कोलानला या ट्रिपसाठी. तिकडे वाट पाहतोय पटाया. मित्र निघालो आपण कोलानवरून पटायाकडे. मागे कपल दिसत कंटिन्यू बोट निघाल्यापासून थांबलेली तेव्हापासून फोटो 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 इतके फोटो चालू आहेत. अजून त्यांचं मन बदललं. ऑलमोस्ट अर्धा रस्ता कव्हर केला तरीसुद्धा त्यांचं मन बदललं नाही आहे. तो मुलगा वैतागला आहे, लिटरली वैतागला आहे. त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला कळत असेल. पण ती मुलगी इतकी ओव्हर एक्सायटेड आहे. कंटिन्यू त्याला अशी पोच तशी पोच हे ते. मागेच काय उभी राहील, मागून खाली उतरायला जिने तिकडे त्या जिन्यावर काय जाईल. इरिटेट झाला आहे तो बिचारा. पण करणार काय, काही करू शकत नाही, तिच्या पुढे जाऊ शकत नाही. एक आयलंड तुम्हाला दाखवतो. हे पहा मित्रांनो एक प्रायव्हेट आयलंड आहे. ज्याचा असेल हे आयलंड इथे फक्त तोच त्यालाच ॲक्सेस असेल, बाकीच्यांना इथे ॲक्सेस नसावा असं मला वाटतं. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे बाकीच्या म्हणजे लोकल्सला इथे परवानगी नसेल जायची. बरोबर समुद्राच्या मधोमध त्या साईडला पटाया, त्या साईडला कोलान, त्याच्यामध्ये हे प्रायव्हेट आयलंड आहे. तुम्ही जेव्हा कधी पटायावरून कोलानला जाल रिटर्न येताना हे आयलंड तुम्हाला लागेलच. इथूनच तुमची बोट जाते, की मग ही फेरी असो किंवा स्पीड बोट असो.
मित्रांनो 4 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आत्ता जस्ट उतरलो पटाया पियरवर. सकाळी 11ला निघालेलो आपण, म्हणजे ऑलमोस्ट 5 तास लागले जाऊन यायला. ते सुद्धा इतक्या लवकर कवर झालं कारण की आम्ही बाईक रेंट केलेली, त्याच्यामुळे 5 तासात कवर झालं. 5 तासात म्हणजे पकडून त्याला 1 तास ट्रॅव्हलिंग आणि 4 तासात ते सगळं कवर केलं. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काहीच जेवलं वगैरे नाही आहे. तहान खूप लागले, पूर्ण घामाने हालत खराब झाली. घाम जाऊन जाऊन एकदम डिहायड्रेशन झाल्यासारखं झालं. पहिलं मी बघतो आता नारळ पाणी इथे मिळतं आहे का, की वॉकिंग स्ट्रीट क्रॉस करून जाऊन नंतर तिथूनच गाडी मिळेल हॉटेलसाठी, इथून नाही मिळणार. बघू आता वॉकिंग स्ट्रीटमधून जाईल, काही असेल करू एक्सप्लोर. पटाया सिटी पॉईंट जो मित्रांनो मला वाटत नाही ह्या ट्रिपला मी कवर करतो आहे. त्याच्यानंतर बिग बुद्धा पण नाही होणार कवर, जॉमतीन बीच पण नाही होणार कवर. बघू संध्याकाळी काहीतरी वेगळं एक्सप्लोर केलं, कारण की खूप थकलेलो आहे. तर इतकी एनर्जी नाही आहे की आता तिथे जाऊ, पण काहीतरी नक्कीच एक्सप्लोर करेल. वॉकिंग स्ट्रीटमधून चालतो आहे मित्रांनो. आता वॉकिंग स्ट्रीट जिथे सुरू होते तिथे जाऊन मला ते कॅब भेटेल टुकटुक टाईप. ऑरेंज ज्यूस घेतला आहे 7-Elevenमधून 6 बातला. मी खूप डिहायड्रेट झालेलो. बघू तिथे टुकटुक आता भेटेल, मग करतो मी कंटिन्यू. भेटलेले आहे टुकटुक. चाललो आता हॉटेलला. 5 मिनटात पोहोचू हॉटेलला. खूप असं डिहायड्रेट झालं, जाऊन थोडा आराम करेल. त्याच्यानंतर ठरवू संध्याकाळी काय एक्सप्लोर करायचं आहे ते. आता अजिबात त्राण नाही अंगामध्ये. भेटू मित्रांनो. जस्ट हॉटेलला पोचलो, आता जाईल आतमध्ये. हा ब्लॉग जो होता कोलांचा तो थोडा मोठा झाला म्हणून 2 पार्टमध्ये झाला. पाहिलाच असेल तुम्ही ब्लॉग, आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, आवडेल मला, मी रिप्लाय देईल प्रत्येकांना. आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा. मी मराठीमध्ये आहे तर काही इश्यू येणार नाही. आणि बाहेरच्या जागा मराठीमध्ये एक्सप्लोर केलेल्या आहेत. हा ब्लॉग इथेच संपवतो आहे मी. आणि संध्याकाळी बघू कसं काय असेल ते. नवीन ब्लॉग येईल तेव्हा कळेलच. काहीतरी करेल मी, रूमवर फक्त बसून राहणार नाही. ओके, भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.